हा बघा, हा माझा मित्र आहे, अभय नाव आहे याचं. आलास इथं ओवी ना, ओवी नाही, स्नेहतारा. कधी पण आला ना ह्याला कॉल करा. नंबर सांग ना तुझा. 8767132971. कधी मी आता ह्याच्यात खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, इथे डिस्प्लेवर पण नंबर देतो. ह्याला कधी पण आला फोन करा. मस्त आहे, सर्विस आहे. आणि छान वाटलं मित्र, थँक्यू. चला पुन्हा हो, नक्की नक्की. नमस्कार मंडळी, कशा सगळे, काय म्हणतात, बरे आहेत ना? तर आम्ही इलो आज खवणे बीचला, मी आणि बबन इलो. आणि आमच्याकडे ह्या बहीण आहे माझी. तर आम्ही असं एका गेलो वेंगुर्ला असून येताना म्हटलं आता नका जाऊ मालो ना. बबन बोललो इकडे खवणे बीच चांगला, तर म्हटलं जाऊन या. चला म्हटलं जाऊन या. तर त्यातलं म्हटलं ते व्हिडिओ पण बनवूया, तुमका काहीतरी दाखवूया. तर मस्त बीच आहे, मी तुमका व्ह्यू दाखवते. चला मी तडसून बनवू नाही, पण हिला व्ह्यू हा चालू केला आहे, व्ह्यू दाखवते पहिलं. खवणे बीचला इलो आम्ही, बबन आणि मी जात होतो. आम्ही हे का काय ते कुडावरनं जात होतो. तर बबन बोललो वेंगुर्ला असून जात होतो, सॉरी कुडा ना. बघा ह्या खवणे बीच आहे ना, कायाकिंग वगैरे होता. हे बघा समुद्र बघा. येवा कोकण आपला असा, कोकणात सगळ्यांचा स्वागत असा आणि माझ्या व्हिडिओ तुमचा स्वागत असा. ह्या खवणे बीच या सिंधुदुर्गमधला वेंगुर्ल्यामध्ये येत आहे. असं बघून खय येतं या नेहरू पार वगैरे मालूरून जवळ हा, वेंगुर्ल्यावरून पण जवळ असं तडे. हे आमचे बबन मेस्त्री जणी लवपट सोंड्यासारखे. चला जाऊन बघा कसलो व्ह्यू हा. म्हणून सांगते कायम, येवा कोकण आपला असा, कोकणात सगळ्यांचा स्वागत असा. खवणे बीचचा पाणी बघा कसा एकदम सळसळता, थंडगार मध भारी वाटतं ना हो. बघा तरी तुम्ही कसलो व्ह्यू हा, बघा व्ह्यू बघा. हे सगळे ना माशाचे बोटी आहेत, म्हणजे याचे टॉलरी ना बोलत रापणीचे बोटी. आता आम्ही जातलो जरा फिरा, मित्राची जात त्याच्यामुळे तो आमका घेऊन जातलो. हे बघा काय घेऊन इलो बघा, यान फिरव हिनं उलटी फिरवची असता, होय ना बाबा? असं वाटतं बघा. याच्यात बसलोय मी, असं बसलोय. एक नंबर वाटतं, एक नंबर. धडे पड उलटी पडत बघा. कितीच्या बोटीतलो यो नजारा बघा. असा काय तर हा असा बघा, भारीच आहे एकदम. हात टेकवलो ना तरी पाणी पेटतं, म्हणजे विषय ह्यात दिसत आहे बघा. त्याच्यातून कायाकिंग करायची. युटन मार गारकर बबन शेठ आणि आम्ही आलेलो आहोत बिचाचं समुद्राचं ह्या घेऊन. पाणी बघ, लाटा बघ, वाळू बघा कशी एकदम हे होता खाली, एकदम भारीच वाटतं ना. जरा समुद्र ह्यो ना डेंजर समुद्र, मालवणच्या समुद्रापेक्षा ह्यो समुद्र, कारण काय ना ह्यो असो डीप समुद्र. मालवणचा समुद्र असो सरळ जातं, ह्यो ना मध्ये जाऊन पाणी ह्या होता. त्याच्यामुळे तुम्ही नजारा पहिलो बघा, नंतर तुमका बाकीचा दाखवतोय. लाटा बघ, भारी वाटतं एकदम. अडे आम्ही ते समुद्रातच राहिलेलं, पण आता का होऊ झालं अडे. आम्ही जरा ना तडे ऊन लागता म्हणून माडात इलो बसासाठी. ते बोलले तडे जाऊन थांबा म्हणून, कारण का त्यांची बोटी गेल्या तिकडे. तो म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ काढे आपण 4-5. हा कसला वाटतं एक नंबर. समुद्राचा आवाज आता बघा. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय ब्रो यूट्यूब चॅनल नेम आशिष टेली ऑफिशियल. तर आज आम्ही आलो आहोत खवणेला खास कायाकिंग करण्यासाठी. हे बघा आता आमच्या तर बोटी आलेच आहेत. तर आता आम्ही कायाकिंग करायला सुरुवात करणार आहोत. वडू काय आणि आमचे आजचे स्पॉन्सर आहेत आमची बहीण
पंचर तू आहे मा हो. हा. दिव्या. आणि बबन मिस्त्री चपलं ठेवा. बबनच्या मित्राचं हे आहे जर कधी तुम्ही यायलात ना होय हे घालायचं काय? ओवी कायाकिंगला हो नक्की. बी कायाकिंगला हे बबन असं गोल फिर बघू नंबर वहीत आपण हे करूया. नंबर आहे. नंबर आहे 9699080307 या नंबरवर फोन करा आणि बिंदास कधी पण या. बबनचा मित्र आहे. बबनने PA ठेवला आहे फोन उचलायला. ह्याला होता निघाली ती ह्या घातलं नाही मी ह्या घातलं नाही ना तो सर आमचा होत आला तिघी लावायचा सेफ्टीसाठी असं पाणी बिण्यात पडलं ना त्याच्या गरजेचा झालं ते लोक याची करत. त्यांनी घातल्या ना बघूया मी घातलं तर मग चला बघूया. बघूया आता आम्ही जातो काय आपला काढू ती कांदळ बनव. रिवर्स तर असं करायचा आणि पाणी पुढे टाकायचं हा 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 आणि पुढे जाऊचा ना तर एकदा राईट एकदा लेफ्ट असं करायचं. सरळ जाऊचा तर समजलं गो तुका हो. नक्की मग हे ट्रेनर आहेत. हा तर आता आम्ही जाणार आहोत कायाकिंग करायला. कायाकिंग करायला मी आणि आशिष आता आम्ही रेडी आहोत आम्ही तिकडे कायाकिंगसाठी. तिकडे पाठवलं मी बबनला तुमची व्हिडिओ करायला आम्ही पुढे दाखवतो तुम्हाला आम्ही. धडे मार गोट्या धडेचा मार धडेचा मार हा धडेचा मार हो हडेचा मार हडेचा मार. हॅलो गाईज बघ हडेचा मार आता हडे जाता तर हडेचा मार समजली मग कशी झालं विचारती केलं बस बस झाली. माझ्यामुळे शिकला. कसले तर हळू मार काय घाई करू नको. कसला वाटता बघा एकदम भारी. भारीच वाटता हडेचा प्रेमावर वरलं ग तुझं. हा खडे ह्या खडे चालवता त्याचा त्या माहिती आहे. तसं मार आहे तसं मार. राईट मारते मी. माझे ड्रायव्हर होते पाठी अरे ते काय उगाच नाही आणलेला. अरे माझी सगळी ताकद घालून बघायला. तू जेव घालतो डाळ भात का जेव घालतो मला सांगितलं इकडे जेव घालते 10 वाजता. मी मालवणचं असं पण मालवणात राहून ह्या पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय त्याच्यामुळे भारी वाटतं. ह्या तुम्ही पण या आलाच तर आपल्या मित्राचं मूवी काळातलं नक्की या विजिट करा. हडे मार हडे मार हडे मार हडे मार. पाणी खूप शांत शेवटपर्यंत तिकडे जायचं आहे आपल्याला. जायचं म्हणजे एकदम असं छोटंसं बेट आहे त्या बेटातून असं एक राऊंड मारून यावं लागतं आणि घाबरायची काही गरज नाही कारण पाणी खोल वगैरे अजिबात नाही. ते बघा पाणी हे जात नाही हे असल्यामुळे प्लॅस्टिक जसं जसं तळ दिसतोय तर तुम्ही कॅमेऱ्यात दिसेल की नाही माहिती नाही तळ दिसतोय. घाबरायचं काय कारण आणि तुम्हाला सेफ्टीसाठी हे दिलेले असतात जॅकेट्स वगैरे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता. जास्त नाही पर पर्सन 200-250च्या आसपास आहे. आमच्या मित्राचा आहे त्याच्यामुळे त्याने काय केलं आम्हाला पैसे नाही घेतले पण तो आहे अराऊंड सांगते. मी त्याला विचारून तुम्हाला सांगतो काय ते शेवटला माहिती देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन देतो कुठे आहे काय आहे लोकेशन आहे. मी सुरुवातीपासून व्हिडिओ बनवली ना का कारण अचानक प्लॅन ठरला. आम्ही सुद्धा होतो मालवणला तर म्हटलं चला इकडेच आहे तर म्हटलं जाऊन येते विजिट करूया. चला बस दाखव तिकडे ट्रॅफिक असल्यामुळे आपण इकडे थांबलो. आम्ही हडेसून हडे कांदा दिलं हडे जाऊचं आतमध्ये ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही हडे थांबलो. ह्या पूर्ण बेट आहे इकडे बेटातून आम्ही अशी इलो आतमध्ये बघा असा पुरा करूचा हा हडेसून हा ये बोल्या ए झाडा का पडली गाडी. ह्या ड्रायव्हर धडकलो नाही हो ॲक्सिडेंट नाही केले ना बरीचशी मग अशी टँकर नेऊन ठोकल्या. मस्त वाटतं ना इकडे. दिव्या कसा वाटला तुका? एकदम मस्त वाटला. मग भावा कशी चांगली एक बायको बघून द्या आता. नक्की. आमचा ड्रायव्हर आहे इकडून तिकडून असं ह्या ना तिकडून असं तू इकडे जाऊचा. अरे धरलं ट्रॅफिक झालेला बरेच जण इलेले आहेत. हा इकडेच मार पाठीमागचा ते गेले पुढे. कसलं वाटतं भाऊ सॉरी जाऊ इकडे होतो तिकडून तू माझं ड्रायव्हर ना धड नाही या कडे घातले आता बघा.
हा इकडे जाऊन या बाहेर जायचं जरा. तो ड्रायव्हर नवीन आहे माझो. हां शिकाऊ ड्रायव्हर आहे. इकडून सरळ जाऊन सरळ आता एक्झिट करूची आपल्याक. तर चला आम्ही दाखवतो कारण का ना ह्याच्यासून आपटा म्हणजे भारी वाटतं असं एकदम खूप छान फील येत आहे म्हणजे एक्सपिरियन्स. दिव्या दिव्या आपल्या इकडे जाऊचं इकडे. दिव्या इकडे दिव्या इकडे. ड्रायव्हर माझं ड्रायव्हर लेफ्ट लागले राईट मारतो तर लेफ्ट राईटचा प्रॉब्लेम आहे थोडं समजावून घ्या तुम्ही. हे बघा हे असं मारलं ना हडे हे बघा असं जातं. आणि ह्याची एक खासियत आहे ना की हे का लेफ्ट मारलं ना की राईटला जातं आणि राईट मारलं की लेफ्टला जातं. हा असा विषय आहे जो. हे बघा हे असा हा मस्त वाटलं की नाही. पैसा वसूल आहे. इकडून हे बघ त्या ह्याच्यातून तिकडून जाऊन खवणे काय तिकडून जाऊन असा ना तिकडून असा यायचा त्या ह्याच्यात एकदम नक्की आहे. अरे आयुष्य देऊन तुम्ही ह्यासाठी तर 200-300 रुपये खर्च नाही केलात ना मित्रांनो काय उपयोग नाही. आणि ह्या कोकणात येऊन या तुमका सुख आहे. त्याच्यामुळे कोकणात यावं. यावं कोकण आपलं असं. कोकणात सगळ्यांचं स्वागत असा आणि आमच्या व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं स्वागत असं. एक नंबर व्ह्यू येतात देवी असंच काय अशी ड्रायव्हिंग कर. खरंच छान वाटलं. तुम्ही या एक दिवशी ह्या एक्सपिरियन्सला मी तुम्हाला हे देतोय. आमचं ड्रायव्हर आता फास्ट बघू लागलो कडे. खरंच छान वाटलं. किती हां मी मुंबईशी नेले म्हणून यांचं प्लॅन सक्सेस नाही त्यांचं कधी प्लॅन सक्सेस झालं. असा चाललेला असा तर लय लय भारी बाबा लय भारी. आपलं भाऊ पाठी बसलाय कसं वाटते गरगर वाटते. हो मार काय दया हापशेत मारा नको दमशीत नाही तर. ड्रायव्हर ट्रेन झालेलो अपद्धतशीर हैराण झाला. कसला मासे वडताला आता बघा जाऊन दाखवतोय कसा जेवताला आता. सुरमईची येवा कोकण आपलो असा. कोकणात सगळ्यांचं स्वागत असा. भारीच वाटतं दिव्या. ड्रायव्हिंग करता बघा कसला एकदम बारीक होतं दिव्या आता. बघा हे ह्या येऊन आयुष्यात तुम्ही जर कोकणात येऊन ह्याचं सुख तुम्ही घेतलाच नाही तर तुम्ही काय तुम्ही कमवलाच नका सांगा. 200-300 रुपये वाचून काय करताला. ह्या सुख घ्यावा तुम्ही. 200 ते 400-300 रुपये 200 रुपये आपल्या मित्राचं घ्या. त्याच्यामुळे येवा कोकण आपलं असा. कोकणात सगळ्यांचं स्वागत असा आणि तुमचं आमच्या व्हिडिओ स्वागत असा. हे बघा ड्रायव्हर दमलेत आता मी घेतोय व्हिडिओ काढू. आता आमचा ड्रायव्हर बदललेलो हा. व्हीआयपी ड्रायव्हर आशिष तेली. भारी वाटतं ना व्ह्यू. हो एकदम मस्त वाटतं. येवा तुम्ही एकदा कसलं वाटतं ना. मी हयलो असं माका भारी वाटतं म्हणजे विचार करा. मी पाहिलंय काय येतात लोक लांबसून येतात. आम्ही हयल्यात असून आम्ही येणार नाही. तुम्ही यावा आणि व्हिडिओ तुम्ही खैसून बघता कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आलात ना तर सकाळचं येण्याचं जरा विचार करा. दुपारच्या आला तर थोडं ऊन आहे पण जाणवत नाही. पण ते आम्ही कसं इथलेच असल्यामुळे आम्हाला ते लागत नाही तेवढं. पण कुठून बाहेरून आलात तुम्हाला ते ऊन लागणे शकतं कारण का समुद्राची खारी हवा असल्यामुळे त्याचं ऊन जास्त लागतं. त्याच्यामुळे आलात तर सकाळी या. गर्दी वाराप्रमाणे असते. आता आम्ही सोमवार आहे त्याच्यामुळे आज सॅटर्डे संडेची आम्हाला गर्दी नाही. आम्हाला काम धंदे आणि आम्ही आलो आहे सर उठून. तर व्हिडिओ कशी वाटली सांगा आम्हाला. चल बस सकाळचे 10 वाजे 11 वाजेपर्यंत. नंतर तुम्ही संध्याकाळी येऊ शकता 3 नंतर. कारण की 3 नंतर सूर्य त्या साईडला जातो त्याच्यामुळे तेवढं ऊन लागतं. दुपारचं ते 12चं ऊन असतं ना 12 ते 1 ते ऊन जास्त लागतं. चला तिकडे बस. हे कसं घेतं पर पर्सन 250. कॉल करून आला तर डिस्काउंट देऊ. आहे ना. देतो. कॉल करून या येताना.
नक्की येतले. हे आमचेच मित्र भाऊकी आहेत आमचे, बांधील की भाऊकी. तर कधी पण येईल असणार नक्की यावं, विजिट ठेवा. 250 रुपयामध्ये ह्या सूप तुमका घेऊ शकतास, कारण का एवढा पण हे महाग नाही आहे. 250 रुपयामध्ये फुल पैसा वसूल हे आहे ट्रिप. आम्ही अशी चलता दिली, अशी प्रॉपर जेवढी माका जमली ना तेवढी मी देण्याचा तुमका माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्याने सांगलं की इथे हा म्हणून, आणि बबनचा पण मित्र राहतो त्याच्यामुळे तो पण आता मागं लागलो, त्याच्यामुळे आम्ही पटकन येलो, विजिट दिलं. 250 रुपया जास्त पण महाग नाही. येवा एकदा विजिट करा आणि कसा वाटला आमका सांगा. येवा कोकण आपला असा, कोकणात तुमचं सगळ्यांचं स्वागत असा आणि माझ्या व्हिडिओत तुमचं मनापासून स्वागत असा. तर व्हिडिओ आम्ही आज इथेच संपवतो. भाजल्या जातं आमका 3:30, इथून जेवक जातलो भुकेला. बाय. ओले मारून मारून हैराण झाला. सर आम्ही इथून जातो, बबन तिकडे, बबन पुढे चाललो. सर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरभरून प्रेम द्या, लाईक द्या. आणि आमची बहिणाबाई पहिल्यांदा आमच्या व्हिडिओमध्ये येलेली असा. कसा वाटला दिव्या? पैसे वसूलत की नाही? मस्त, एकदम एकदम भारी वाटला. कायाकिंग करून. हां कायाकिंग बोलतो ते का? ओवी नाव काय बोललो तर? ओवी कायाकिंग. ओवी कायाकिंग. हिलाच तर नक्की विजिट द्या. व्हिडिओला इथे समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिंधुदुर्ग, जय महाराष्ट्र. पण तहान लागलेली भरपूर, पाणी शोध होतं. तर ही आई इली झालं, दिलं माझ्याकडे पाणी पाण्याची बॉटल दिली तिथे दिलं. पताका कसं घेतलं? पताका घेतलं ना रे. चल आई येतो. जय सद्गुरू. पाण्यासारखा धर्म नाही. आणि त्या आईन आमका ताणलेल्यांका पाणी दिल्यान, म्हणजे खरंच आमका ताण लागले. बरेच वेळा आम्ही ना ते उन्हा समुद्रातून इलो ना तर आमका पाणीच भेटत नव्हता. आम्ही ते चौकशी केली, आमका आई ते पाणी आई ते ना आपली ती हेका होती बागेत, काजीच्या बागेत, तर तिने ह्याच्यातली बाटली काढून दिल्यान. म्हणतं मी पैसे देत होतो, पैसे घेऊक नाही तिने. एवढी मोठी मनाची आमची कोकणची माणसा. तर असं हे करू सांगा, माझ्या ओळखीत 150 रुपयात भेटतात. काय कायाकिंग धर स्कूबा. दिव्या आणि मी स्वतः मालक बाबिका इंगण. गोलमो खाताय मी तोपर्यंत. आणि प्रॉन्स गोलमो नाही काय काही गेलं चिंगूर. या असा भाकाडा भाव बकाडो. काय जेवण एका टायमेला याकच का चपाती टाकून या खाता. प्रॉन्स Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.